तू फक्त एकदा ये बघ तुला कसा कसा बोलायला लावतो. आपल्याला नाही भेटणार. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला नम्र विनंती की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आताचा जो सामना आहे वर्ल्ड स्ट्रायकर्स विरुद्ध वर्ल्ड ब्लास्टर्स, दोन्ही संघ नावाजलेले असे संघ धडाकेबाज संघ. या सामन्यामध्ये आपल्याला षटकार आणि चौकार पाहायला जास्त मिळतील, कारण का दोन सलामीवीर फलंदाज जे आहेत वर्ल्ड ब्लास्टर्स या संघाकडे अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत कुणाल गावंड आणि आशिष जयस्वाल असे नावाजलेले, आणि त्याचबरोबर आशिष चिंदरकर. जय भंडारी. आशिष चिंदरकर हा सुद्धा अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज. माझ्या मते कुणाल गावंड याला मागे ठेवून त्यांनी आशिष चिंदरकर याला सलामीसाठी पाठवलेला आहे. दोघेही आशिष जयस्वाल आणि आशिष चिंदरकर दोघांची फलंदाजी पाहायला सगळे प्रेक्षक त्यांचे चाहते उत्सुक, कारण का आशिष जयस्वाल जशी हाईट कम फाईट ज्यादा, म्हणजे त्याची मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा असणारा हा खेळाडू आशिष जयस्वाल याची फलंदाजी पाहण्यासाठी सगळे उत्सुक. पंचांना नम्र विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी कमीत कमी अर्धा तासाचा वेळ असेल. प्रत्येक इनिंगला 25 मिनिटं द्या, जास्त वेळ घालवू नका. पंचांना नम्र विनंती आहे फक्त 25 मिनिटात एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. यानंतरचा जो सामना होईल तो एक्झिबिशनचा सामना असेल. आगरी विरुद्ध भंडारी असा हा सामना असेल. तरी ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी मधल्या हाफ टाइम मध्ये नाणेफेकीच्या कॉलसाठी उपस्थित राहायचं आहे. आगरी वर्सेस भंडारी. कर्णधार डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर विरुद्ध सत्यवान पाटील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. तसेच वर्ल्ड ब्लास्टर्स आणि वर्ल्ड स्ट्रायकर्स या दोन्ही संघाच्या संघ मालकांना नम्र विनंती की आपला एक प्रतिनिधी व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. ज्यांना सगळ्यांची नावं माहीत असतील असा प्रतिनिधी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. वर्ल्ड ब्लास्टर्स आणि वर्ल्ड स्ट्रायकर्स दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. जोपर्यंत प्रतिनिधी येत नाहीये मॅचला सुरुवात नाही करायची. दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाचा प्रतिनिधी विशाल म्हात्रे आपला प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवायचा आहे. आले. स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटकार आशिष चिंदरकरचा बटन पाहायला मिळते आणि संदेश गावंड क्षेत्ररक्षणावरती होते, पण गच्चा क्षेत्ररक्षण बोलू शकत नाही. प्रयत्न त्यांचे चांगले होते पण चौकार. सुंदर असा फटकार आशिष चिंदरकर याच्या बॅटमधून. डावखुरा फलंदाज नावाजलेला असा फलंदाज फक्त वर्ल्ड स्पोर्ट्स क्लबवरच नव्हे तर बाहेर जाऊन अतिशय सुंदर फलंदाजी करणारा असा हा आशिष चिंदरकर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. सामन्याच्या अगोदरच मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या सामन्यामध्ये आपल्याला चौकार आणि षटकार पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. 2 चेंडू आणि 10 धावा. आशिष चिंदरकर अतिशय त्यांनी बॅट माझ्या मते
घरूनच आपली बॅट एकदम आग लावून तळपळून आणलेली आहे. पहिल्याच 2 चेंडूमध्ये 10 धावा, पहिला चौकार आणि दुसरा षटकार आणि 10 धावा कंप्लीट केलेल्या आहेत पहिल्याच 2 चेंडूमध्ये. ब्लास्टर्स हा संघ खरोखरच पहिल्या चेंडूपासून ब्लास्ट सुरू आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा उंच पोग्या खेळाडू खाली आहे, झेल घेत आहेत का बाद. आशिष चिंदरकर बाद झालेला आहे आपल्या वैयक्तिक अशा 10 धावसंख्येवरती. पहिला झटका ब्लास्टर्स या संघाला. आशिष चिंदरकर याच्या स्वरूपात पहिला गडी बाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 10 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि 10 धावा. पुढील फलंदाज नावाजलेला असा फलंदाज नंबर 18 विराट कोहली या नावाने ओळखला जाणारा असा हा कुणाल गावंड. पाहूया आपल्या संघासाठी ब्लास्टर्स साठी कोणता ब्लास्ट हा करणार आहे आपल्याला पाहायला मिळेल. कारण का ही जी जोडी आहे ही दोन्ही जोडी अतिशय नावाजलेली अशी जोडी आहे. आशिष जयस्वार आणि कुणाल गावंड दोन्ही नावाजलेले असे हे फलंदाज. त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी इथे जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचे चाहते, माझ्या मते 90% चाहते ह्या दोघांचेच आहेत ह्या मैदानामध्ये. तर आपल्याला थोड्याच वेळात त्यांची फटकेबाजी पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. पाहूया कोणती फटकेबाजी असेल आणि त्यांचा कोणता लिमिट असेल. कारण का टॉसच्या वेळेला विशाल म्हात्रे यांनी सांगितलेलं होतं की 50 या धावसंख्येवरती आम्हाला यांना थांबवायचं आहे, रोखायचं आहे. पण 2 चेंडूमध्येच त्यांनी 10 धावा केल्या होत्या. असे फलंदाज सुद्धा ते आहेत. पाहूया यशस्वी कोण होते. पंकज याचा चौथा चेंडू असेल. तसेच वर्ल्डी स्ट्रायकर्स यांनी अबाव 40चा पहिला यूज केलेला आहे पंकज सिंग याच्या स्वरूपात. एक धाव आपलं खातं खोललेलं आहे कुणाल गावंड यांनी. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन आपल्या धावांचा श्री गणेशा त्याने केलेला आहे. आपलं खातं ओपन केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 11. 4 चेंडू आणि 11 धावा. 5वा चेंडू आणि सामना करेल आशिष जयस्वार. आणि पहिला चेंडूवरती सीमा रेखा पार करण्याचा प्रयत्न. बघूया पंच कोणता निर्णय देत आहेत. आणि सीमारेखा पार षटकार. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा षटकार मारलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 17. 5 चेंडू आणि 17 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील, हा शेवटचा चेंडू असेल याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 17. आशिष जयस्वार हे कधी पण लक्ष घेऊन येतात की त्यांना कमीत कमी आपल्याला 150 धावा करायच्या आहेत असंच त्यांच्या मनात असतं आणि त्याच हिशोबात ते फलंदाजी करत असतात. आणि त्यांचं पहिल्या चेंडूवरती षटकार होता. दुसरा चेंडू पाहूया आशिष जयस्वार. तो पण लेग साईडच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव धावाचा चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. पहिला षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 17. यानंतर होणारा सामना आगरी वर्सेस भंडारी. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी मॅचच्या हाफ टाइम मध्ये व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आणि श्री सत्यवान पाटील सर या दोन्ही संघांना कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी
उपस्थित राहायचंय. इधर इधर धावसंख्या झालेली ती 18. पुढील गोलंदाज राकेश पाटील. नावाजलेला असा हा अष्टपैलू खेळाडू आहे राकेश पाटील. दुसरा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा आशिष. आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. आशिष जयस्वाल याला षटकाराच्या भाषेशिवाय कुठली भाषाच येत नाही. हा प्रत्येक वेळेला आपल्या डोक्यात एक टार्गेट सेट करूनच येत असतो. कमीत कमी 100 धावा या संघाच्या झाल्याच पाहिजे असा हा टार्गेट त्याच्या डोक्यामध्ये प्रत्येक वेळेला असतो. आणि आतापर्यंत त्याने 2 षटकार मारलेलेच आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. 2 चेंडू धावसंख्या झालेली आहे 24. फक्त 8 चेंडूमध्ये 24 धावा झालेल्या आहेत. असा हा संघ आहे ब्लास्टर जो ब्लास्ट करत आहे. धावसंख्या झालेली आहे 24. अतिशय सुंदर चेंडू पण अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 25. पुन्हा एकदा लक्षाच्या दिशेने पाहूया. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे 26. स्ट्राईकवर आलेला आहे कुणाल गावंड उर्फ विराट कोहली. अतिशय सुंदर असा फटकार होता पण 1च धाव मिळेल. धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा धावसंख्या झालेली आहे ती 27. राकेश पाटील एका षटकारानंतर त्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. फक्त एकच धाव देत आहे. धावसंख्या थोडी रोखून ठेवलेली आहे. अशीच गोलंदाजी आपल्याला करायची आहे जर आपल्याला हा सामना किंवा यांना जर कमी धावसंख्येमध्ये रोखायचा असेल. अतिशय सुंदर असा चेंडू राकेश पाटील याचा पुन्हा एकदा यॉर्क स्वरूपाचा अतिशय सुंदर. फक्त 1च धाव आता सुद्धा मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 28. जर आपल्याला कमी धावसंख्येवरती जर ब्लास्टर्स या संघाला रोखायचं असेल तर अशीच गोलंदाजी वळली स्ट्रायकर्स या संघाला अशीच गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा निर्धाव धावाचा चेंडू आणि पंचांकडे अपील पण पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 28. या धावसंख्येवरती 2 षटक संपलेले आहे. 12 चेंडू आणि 28 धावा. पहिल्या षटकात 17 तर दुसऱ्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 28. 2 षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 28. पुढील गोलंदाज वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं तिसरं निखिल तिवारी षटक घेऊन येत आहेत.
सामना करेल आशिष जयस्वाल. निखिल तिवारी हे सुद्धा नावाजलेले असे गोलंदाज आहेत, पण समोर जे फलंदाज आहेत ते सुद्धा नावाजलेले आणि धडाकेबाज फलंदाज आहेत आशिष जयस्वाल आणि कुणाल गावण. एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग जी सलामीवीर फलंदाजी इंडिया या संघाची होती, भारत संघाची होती, ती जोडी आपल्याला वर्ली ब्लास्टर्स या संघामध्ये त्यांची सावली आशिष जयस्वाल आणि कुणाल गावण आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही धडाकेबाज फलंदाज. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. सामना करेल आशिष. धावसंख्या झालेली आहे ती 29. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फक्त एकच धाव आशिष जयस्वाल. धावसंख्या झाली 29. दुसरा चेंडू आणि सामना करेल कुणाल गावण. पाहूया कुणाल गावण यांचा कोणता प्रयत्न असेल ह्याच्या या दुसऱ्या चेंडूवरती. समोरच्या दिशेने टोलावेला आहे संदेश गावण. एक धाव पूर्ण. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण संदेश गावण यांचं. एकच धाव दिलेली आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 30. 2 चेंडू आणि 30 धावा. निखिल तिवारी अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे. आपल्या 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत, कारण का समोर असे धडाकेबाज फलंदाज असताना 2 चेंडू 2 धावा देणं हे सुद्धा एक मोठं आव्हानच असतं आणि ते आव्हान त्यांनी पार पाडलेलं आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी निखिल तिवारी. पुन्हा एकदा आशिष जयस्वाल आणि अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 31. दोन चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 31. त्यांचं टार्गेट 100च्या आसपास असेलच. आता झालेली आहे 31. अतिशय सुंदर गोलंदाजी निखिल तिवारी यांची. पंचांकडे त्यांनी अपील केलेली आहे. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत. पंचांनी त्यांची अपील फेटाळलेली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 31 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर गोलंदाजी निखिल तिवारी यांची. आपल्या संघासाठी 3 चेंडूत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या समोर कुणाल गावण आणि आशिष जयस्वाल सारखा फलंदाज असताना 3 चेंडूत 3 धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी निखिल तिवारी याची. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल आशिष जयस्वाल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेला आहे. एक धाव पूर्ण. एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे ती 32. 4 चेंडू 4 धावा आलेल्या आहेत. निखिल तिवारी अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत. चांगलीच 6 धावा रोखलेल्या आहेत. विशाल म्हात्रे यांच्या विश्वासावरती आपला विश्वास सार्थ करून ठेवलेला आहे निखिल तिवारी यांनी. 4 चेंडूत फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा सामना करेल कुणाल गावण. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे पुन्हा एकदा त्यांनी अपील मागितलेली आहे आणि पुन्हा एकदा ती अपील फेटाळलेली आहे. निर्धाव धावाचा चेंडू
आणि 5 चेंडूत फक्त 4 धावा दिलेल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी. समोर कुणाल गावण आणि आशिष जयस्वाल सारखा फलंदाज असताना 5 चेंडू 4 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी निखिल तिवारी यांची. असेच गोलंदाज आपल्याला खूप पाहायला मिळतील आता ह्या आजच्या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल कुणाल आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 33. तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 33. फक्त 5 धावा दिलेल्या आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी निखिल तिवारी यांची आपल्या संघासाठी. धडाकेबाज फलंदाज असताना, विस्फोटक फलंदाज असताना 6 चेंडूत फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. तसेच आज दिवसभरात आपल्याला शुभम पाटील सारखा गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला इकडे मिळणार आहे. तेज रफ्तार म्हणून ओळखला जाणारा शुभम पाटील उर्फ मच्छी या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज थोड्याच वेळात त्याचे चाहते सुद्धा इथे जास्तच उपलब्ध आहेत. आपल्याला पाहायला मिळतीलच शुभम पाटील. तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 33. चौथं षटक घेऊन येत आहेत पुन्हा एकदा राकेश. संघाचा कर्णधार, संघाचा आयकॉन आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू असा हा राकेश. वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं असं चौथं षटक घेऊन येत आहेत राकेश पाटील. पाहूया सामना करेल कुणाल गावण. मागील षटकामध्ये जी धावसंख्या थोडी स्थिरावलेली होती, बघूया या षटकामध्ये कोणती कामगिरी होते. मी बोललोच होतो तुम्हाला, कारण का मागच्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी निखिल तिवारी यांनी केली होती. तर तो राग थोडासा मनात असेलच कुणाल गावंड याच्या की आपल्याला स्कोर, आपल्याला धावा ह्या 100 करायचे, तर आपल्याला षटकारांशिवाय पर्याय नाही. आणि पहिल्याच चेंडूवरती राकेश पाटील याच्या सुंदर असा षटकार कुणाल गावंड याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 39 या धावसंख्येवरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार, षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी करते कुणाल गावंड. लागोपाठ दुसरा षटकार राकेश पाटील याच्या गोलंदाजीवरती त्याने धुडकावलेला आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आणि धावसंख्या झालेली आहे ती 45. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 45. सुंदर फलंदाजी करतोय कुणाल गावंड. हा विराट कोहली या नावाने ओळखला जातो ह्या क्रीडांगणावरती. आणि विराट कोहली याने जशा 2 मॅच लागोपाठ जिंकलेल्या आहेत बँगलोरच्या, त्याचप्रमाणे आता कुणाल गावंड याचा सुद्धा प्रयत्न असेल. आणि हा तिसरा फटकार मारण्याचा प्रयत्न, पण पाहूया हा सुद्धा सीमारेखा पार, षटकार. षटकारांची हॅट्रिक, पहिली हॅट्रिक पर्व 5वे, वर्ल्ड प्रीमियर लीग पर्व 5वे मधली पहिली षटकारांची हॅट्रिक कुणाल गावंड याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेली आहे. अतिशय सुंदर फलंदाजी करतो आहे कुणाल गावंड आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या त्याने पोहोचवलेली आहे ती 51 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 3 षटकार. माझ्या मते हा 6 षटकारांचा युवराज सिंगचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न असेल कुणाल गावंड याचा. पण पाहूया 3 चेंडू 3 षटकार तर ठोकलेले आहेत. आता 4था चेंडू असेल आणि 4था षटकार मारण्याचा प्रयत्न सुद्धा असेल. पाहूया 4था चेंडू आणि सामना करेल राकेश याचा. आणि सुंदर गोलंदाजी. जसे 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते, तर माझ्या मते 4थ्या चेंडूवरती अतिशय जोरदार प्रहार करून जोरदार गोलंदाजी, एकदम फास्ट चेंडू राकेश पाटील यांनी हा टाकला होता. आणि तो काय कुणाल गावंड याला कळलेला नव्हता. आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. 4 चेंडू झालेले आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 51 या धावसंख्येवरती. आणि हा 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल कुणाल.
आणि हा पुन्हा एकदा चौकार आणि धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 55. 5 चेंडू आणि 55 धावा. या 5 चेंडू मध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी कुणाल गावंड याची. शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 55. शेवटचा चेंडू राकेश पाटील याचा. पुन्हा एकदा ऑप्शन आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली ती 56. थोडस महागडं असं षटक ठरलेलं आहे हे चौथं षटक आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 56 ह्या धावसंख्येवरती. 4 षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 56. काहीतरी मेसेज आलेला आहे कर्णधाराकडनं असं मला वाटत आहे, कारण का संकेत मोरे उर्फ पी हे क्रीडांगणात दाखल झालेले आहेत. तर ते काहीतरी आपल्या चाणक्य वृत्ती ही त्यांची सुद्धा हाड आहे. महेंद्रसिंग धोनीप्रमाणे काही ना काहीतरी मेसेज त्यांनी आपल्या फलंदाजांना पाठवलेला आहे. पाहूया आता फलंदाज त्यांचा मेसेज ऐकून कोणती फलंदाजी करतील. चार षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 55. दोन्ही संघांसाठी सूचना. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढील गोलंदाज सुमित सामना करेल पुन्हा एकदा षटकारांचा बादशाह कुणाल गावंड उर्फ विराट कोहली, ज्याने मागच्याच षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार ठोकून आपल्या संघाला 55 या धावसंख्येवरती पोहोचवलेलं होतं. असा हा कुणाल गावंड पुन्हा एकदा सामना करेल सुमित याचा. पाहूया सुमित याच्या चेंडूवरती, म्हणजे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूवरती कमीत कमी 30 तरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल कुणाल गावंड याचा. पाहूया. अतिशय सुंदर असा षटकार सीमारेखा पार. पुन्हा एकदा कुणाल गावंड यांनी षटकाराने सुरुवात केलेली आहे आणि धावसंख्या झालेली ती 62. 6-62 धावसंख्या पोहोचलेली आहे 62 या धावसंख्येवरती. पहिलाच षटकार कुणाल गावंड यांनी सुमित याच्या चेंडूवरती ठोकलेला आहे. दुसरा चेंडू पाहूया. राकेश पाटील हे खाली आहेत आणि बाद. विराट कोहली बाद झालेला आहे आणि हा मोठा झटका ब्लास्टर्स या संघाला, याची बॅट तळपलेली होती, असा हा फलंदाज बाद झालेला आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 62 या धावसंख्येवरती. फुल फलंदाज सौरभ नावाजलेला असा फलंदाज बाबाजी, हा सुद्धा षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज बाबाजी. वैयक्तिक अशा 15 चेंडूत 35 धावा केलेल्या आहेत कुणाल गावंड यांनी, त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय सुंदर फलंदाजी केलेली आहे. 35 चेंडू मध्ये वैयक्तिक अशा 35 धावा कुणाल गावंड उर्फ विराट कोहली यांच्या बॅट मधून आपल्याला आज पाहायला मिळालेले आहे. हॅलो हां ओके ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट. 3 चेंडू 3 षटकार मारले तर सिद्धेश गावंड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं होतं, पण पहिल्या चेंडूवरती बाबाजी बाद. जिथे जिथे सिद्धेश गावंड पारितोषिक लावतो तो गडी बादच होतो, असं मी दरवेळेला पाहत असतो.
बॅट्समन नेमका पुढील फलंदाज जगत सिंग. धावसंख्या विराट कोहली म्हटले कुणाल गावंड हा बाद झाल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे 62 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 2 गडी बाद. आशिष जयस्वाल हा नॉन स्ट्राईकला उभा आहे, त्याला सुद्धा अजून स्ट्राईक मिळालेली नाही आहे या षटकामध्ये. प्रयत्न असेल आशिष जयस्वालचा की कमीत कमीत आपल्याला 1-2 चेंडू तरी याचे खेळायला मिळतील. आणि सुमित याचा हा हॅट्रिकचा बॉल असेल. 2 चेंडू 2 गडी बाद केलेला आहे. हा हॅट्रिकचा बॉल असेल आणि हॅट्रिक झाली तर ही पहिली हॅट्रिक असेल 2025 मधील. आणि हा गडी बाद. आशिष जयस्वाल हा मोठा मासा जाळ्यात पकडलेला आहे आशिष जयस्वाल याच्या स्वरूपात. पाहूया कोणाला बाद देतात, कोण आउट झालाय, पंचांनी कोणाला आउट दिलाय पाहूया. अजून डिक्लेअर नाही झालंय. अतिशय सुंदर गोलंदाजी. 3 विकेट कंटिन्यू झाल्या पण एक धावचीत एक रनआउटच्या स्वरूपात. पण हिला हॅट्रिक बोलू शकत नाही. आणि मोठा धक्का लागलेला आहे आशिष जयस्वाल याच्या स्वरूपात. मोठा झटका. वरळी ब्लास्टर्स या संघाला धावसंख्या 62 धावसंख्येवरती. जिथे कुणाल गावंड विराट कोहली जिथे आउट झाला त्याच्यानंतरला धावसंख्या वाढलीच नाहीये. 3 चेंडू 3 गडी बाद. आता हा 5वा चेंडू असेल. सामना करेल साहिल. सुमित याने पहिल्या चेंडूवरती षटकार दिल्यानंतर अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. पहिला षटकार सोडला तर 3 चेंडू 3 गडी बाद. आणि पुन्हा एकदा सुंदर असा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेखा पार षटकार. 65 आणि धावसंख्या झाली ती 68. 68 शेवटचा चेंडू असेल या इनिंग्स मधील. आणि ह्यानंतर श्री सत्यवान पाटील आणि डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. यानंतर होणारा सामना आगरी विरुद्ध भंडारी. सुमितचा शेवटचा चेंडू आणि ही सुद्धा एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 69 69. धावसंख्या झालेली आहे ती. पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे साहिल व्हिडिओ करून. आणि धावसंख्या झालेली आहे ती 75. 100 नाही पण 150 धावसंख्या उभारलेली आहे वरळी ब्लास्टर्स या संघाने. 75 धावसंख्या झालेली आहे. आणि वरळी स्ट्रायकर्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर 30 चेंडूत 76 धावांची गरज. कंपल्सरी असतील 76 धावा याची नोंद घ्यायची आहे.
डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आणि सत्यवान पाटील आपल्याला नम्र विनंती आहे लवकरात लवकर नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. यानंतर होणारा सामना आगरी विरुद्ध भंडारी. आगरी विरुद्ध भंडारी एक्झिबिशन सामना आहे. एक मनोरंजन सामना आहे. सिद्धेश गावण जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचे. ए भाई ये श्री सत्यवान पाटील सर यांचे इथे आगमन झालेले आहे. विरुद्ध संघ डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आपण कुठे आहात? आपल्या ऑपोजिशन संघ इथे उपस्थित झालेला आहे. साजन सर आपण जिथे कुठे असाल त्वरित व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. आपला नाणेफेकीचा कॉल थोड्याच वेळात होणार आहे. वली स्ट्रायकर्स या संघाला नंबर विनंती की आपले फलंदाज त्यांनी लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आणि वली ब्लास्टर्स या संघाला नंबर विनंती की आपलं क्षेत्ररक्षण त्यांनी लवकरात लवकर लावून घ्यायचे आहे. त्याच्याकडे आहे बघ चंदूकडे. ए डबल्याला दिले बघ चंदूकडे. चंदू निषाद डबल्याला बोलो फेटा खाली. चंदू निषाद. चंदू निषाद जिथे कुठे असतील माईकशी संपर्क साधायचा आहे. वर्ल्डी वॉरियर्स या संघाचा चंदू निषाद. वर्ल्डी वॉरियर्स या संघाचा चंदू निषाद जिथे कुठे असेल माईकशी संपर्क साधायचा आहे. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाचे फलंदाज यश आणि अभि हे सलामी विरीसाठी आलेली आहेत. सलामी जोडी आणि गोलंदाज नावाजलेला असा गोलंदाज संकेत मोरे उर्फ अप्पी. वर्ल्ड स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती जर त्यांनी आता पहिल्याच चेंडूवर जर विकेट घेतली तर 1000 गडी बाद होतील. त्यांच्या नावावरती 1000 गडी. 999 विकेट झालेले आहेत संकेत मोरे यांच्या. अक्षय जमा कर. आहे कुठेतरी बाउंड्री लाईन वरती. त्याला बोल ना ड्रोन उडव ना मध्ये. ड्रोन लावा सांगू काय? त्याला उडवता. काय? हा मॅचला असतो ड्रोन.
नितीन शेट्टी यांनी सुद्धा मंडळाला भेट दिलेली आहे. मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. मला मागे जायला लागेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. स्कोरच्या बाजूला जावं लागेल. संकेत मोरे याच्या पहिल्या चेंडूवरती सीमारेखा पार. पहिला षटकार यश याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या जर आपल्याला 76 करायची असेल तर अशा षटकारांची गरज आहे. कारण का धावसंख्या ही छोटी नसून भलं मोठं आव्हान आहे. कारण का 30 चेंडूत 76 धावांची गरज आहे. तर तुम्हाला अशा षटकारांची गरज आहे. पहिल्या चेंडूत षटकार ठोकून धावसंख्या झालेली आहे ती 6. अजून ही 70 धावा. अजून ही 70 धावांची गरज. पुन्हा एकदा दुसरा चेंडू संकेत याचा सामना करेल यश. आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. सीमारेखा पार षटकार. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. लवकुश तिवारी उर्फ बनवारी काहीतरी कान मंत्र देताना. दोन चेंडूत 2 षटकार. धावसंख्या झालेली आहे 12. 76 धावांचा पाठलाग करताना जर तुम्ही 2 चेंडूत 2 षटकार मारलेले आहेत तर अशीच धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. कारण का अजूनही धावसंख्या खूप लांब आहे. तुमचा टार्गेट खूप लांब आहे. कारण का 76 धावा ह्या करायच्या. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल यश. आणि समोरच्या दिशेने हात टोलावलेला आहे. 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. धावसंख्या झालेली आहे ती 14. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 14. ज्याप्रमाणे कुणाल गावंड उर्फ विराट कोहली याने जी फलंदाजी केलेली होती 15 चेंडूत 34 धावा अशी त्याची फलंदाजी होती. अशीच फलंदाजी काहीशी करावी लागेल जर हा सामना विजयी करायचा असेल. पुन्हा एकदा यश याचा फटकार आणि आज सीमारेखा पार षटकार. तिसरा षटकार. या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडू आणि 20 धावा. असे षटकार ठोकावे लागतील जर आपल्याला सामना विजयी व्हायचा असेल. कारण का 76 धावांचं भलं मोठं असं आव्हान आपल्याला समोरच्या संघाने दिलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. 4 चेंडू आणि 20 धावा. सामना करतोय पुन्हा एकदा यश. आणि हा समोरच्या दिशेने पाहूया. खाली फिल्डर आहे. खेळाडू कॅच घेतोय का झेल घेतोय का आणि झेल बाद. यशच्या स्वरूपात पहिला गडी बाद. आणि धावसंख्या झालेली आहे ती 20. जिथे फलंदाजासाठी आपल्यासाठी संघासाठी ब्लास्टर संघासाठी उभा राहिला तो कुणाल गावंड. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणासाठी कुणाल गावंड. आणि धावसंख्या झालेली आहे ती 20. 5 चेंडू आणि 20 धावा. पाच चेंडूत 20 धावा झालेल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. हा कोण आहे सामना करतोय. राकेश पाटील पुढील फलंदाज. समोरच्या दिशेने हा टोललेला चेंडू. 1 धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 21. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 21. ज्याप्रमाणे कुणाल गावंड यांनी जी फलंदाजी केलेली होती आणि पहिला
गडी जो मिळवून दिलेला आहे तो भलेही गोलंदाजी केलेली होती संकेत मोरे याने, पण जो उत्कृष्ट असा झेल जो पकडला होता तो कुणाल गावंड याने, आणि पहिला गडी बाद झालेला होता तो यशच्या स्वरूपात. एक गडी बाद, धावसंख्या 21. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दोन्ही संघांसाठी सूचना. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. आवाज युट्यूबला चाललाय तुमच्या लोकांचा आवाज. अरे मी बोलताना चाललाय आवाज. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 21. दुसरं षटक घेऊन येत आहेत कुणाल गावंड. अष्टपैलू खेळाडू, ज्याप्रमाणे त्याने फलंदाजी केलेली होती आणि 15 चेंडूमध्ये त्याने 34 धावा ठोकल्या होत्या, त्याचप्रमाणे आता तो गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. पहिल्या षटकात 21 धावा गेलेल्या असताना कुणाल गावंड हा स्वतः गोलंदाजीसाठी आलेला आहे. पाहूया आणि सामना करेल तोच राकेश पाटील. याच्या चेंडूवरती 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता. आता तीच वेळ पुन्हा एकदा आलेली आहे की कुणाल गावंड हा गोलंदाजीसाठी आहे आणि राकेश पाटील हे फलंदाजी करत आहेत. पाहूया आपला स्वतःचा बदला ते ह्या गोलंदाजीवरती घेतील का नाही. पहिला 1 धाव झालेली आहे. हॅलो हॅलो हां काय झालं रे. अवांतर धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 24. अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे कुणाल गावंड आणि तेवढे चप्पळ यष्टीरक्षक आशिष जयस्वाल. धावसंख्या झालेली आहे ती 25. सुंदर गोलंदाजी करतोय कुणाल. पुन्हा एकदा कुणाल सज्ज आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू होता कुणाल गावंड्याचा, पण बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 26. अतिशय भलं मोठं आव्हान आहे. 76 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे. वळी स्ट्रायकर्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर 76 धावांचं भलं मोठं असं आव्हान आहे. जर तुम्हाला सामना विजयी व्हायचा असेल तर चौकार आणि षटकार हे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला मारावे लागतील, याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा सामना आपल्याला गमवावा लागेल, याची नोंद घ्या. अतिशय सुंदर झेल. पुन्हा एकदा दुसरा गडी बाद. कुणाल गावंड स्वतः गोलंदाजी आणि झेल सुद्धा स्वतःच पकडलेला आहे. म्हणजे अष्टपैलू कामगिरी आपल्याला कुणाल गावंड यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. 15 चेंडू 34 धावा, त्याचप्रमाणे एक लॉंग अपच्या दिशेने एक झेल आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती पुन्हा एक झेल घेऊन एक गडी सुद्धा मिळवून दिलेला आहे. अशी अष्टपैलू कामगिरी म्हणजे क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी या चारही क्षेत्रामध्ये सुंदर कामगिरी
आपल्याला मिळवून दिलेला आहे. पुढचा फलंदाज ज्याची सगळे लोक आतुरतेने वाट पाहतात, त्याचे चाहते इथे जास्त आहेत. 80% त्याचे चाहते या वर्ल्ड स्पोर्ट्सच्या क्रीडांगणावरती उपलब्ध आहे. असा हा फलंदाज विश्व मित्र क्रीडा मंडळाचा फलंदाज संदेश गावंड. हा सुद्धा षटकार मारण्याचा संदेश गावंड यांनी जी पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पहिल्या पर्वामध्ये जी फलंदाजी केलेली होती फायनलमध्ये, ती अजूनही कोणीही विसरलेला नसेल अशी ती फायनल होती, जिथे आशिष जयस्वाल आणि संदेश गावंड अतिशय धुवाधार अशी फलंदाजी त्यांच्याकडनं झालेली होती आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यात त्यांनी विजयी करून दिलेलं होतं. अशीच फलंदाजी आता सुद्धा त्यांना करावी लागेल, कारण 75 धावांचं भलं मोठं असं आव्हान आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती लेगच्या दिशेने टोलवला आणि 1 धाव पूर्ण. आणि षटक संपलेलं आहे. दुसरं धावसंख्या झालेली आहे ती 28. 2 षटक आणि धावसंख्या झालेली 28. अजूनही 18 चेंडूत 48 धावांची गरज. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 18 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. 18 चेंडू आणि 48 धावा. 8 षटकारांची गरज. 18 चेंडूत 8 षटकारांची गरज. संदेश गावंड याच्याकडे ती क्षमता आहे. तो प्रत्येक चेंडू सीमारेखा पार ढकलू शकतो अशी त्याची क्षमता आहे. पण पाहूया समोर गोलंदाज सुद्धा आशिष जयस्वाल, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. पाहूया आशिष जयस्वालचा वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघाचं असं तिसरं षटक घेऊन येत आहेत आशिष. सामना करेल संदेश गावंड. 18 चेंडू आणि 48 धावा. 18 चेंडूत 48 धावांची गरज. अतिशय नावाजलेला असा हा गोलंदाज आहे आणि नावाजलेला फलंदाज. अठरा चेंडू आणि 48 धावा. अतिशय सुंदर असा चेंडू, पण 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 29. 1 गडी बाद. 2 गडी बाद धावसंख्या झालेली आहे 29. दुसरा चेंडू आशिष जयस्वाल याचा सामना करेल पुन्हा एकदा राकेश पाटील. अतिशय सुंदर असा फटका राकेश पाटील याचा लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया काय होतं. आणि हा झेल बाद. आशिष चिंदरकर झेलच्या चेंडूच्या खाली आणि राकेश पाटील बाद. सुंदर असा झेल आशिष चिंदरकर याचा. गोलंदाज आशिष जयस्वाल आणि झेल आशिष चिंदरकर. 2 आशिष ब्लास्टर्स या संघामध्ये आणि दोन्ही आशिष सुंदर कामगिरी बजावत आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 29 या धावसंख्येवरती. अजूनही 16 चेंडू 47 धावांची गरज. 16 चेंडू आणि 47 धावा. सोळा चेंडू आणि 47 धावा. पुढील फलंदाज निखिल.
पुढील फलंदाज निखिल सामना करेल. आशिष याचा ऑफसाईडच्या दिशेने आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव घेता येईल. धावसंख्या झालेली आहे ती 30. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 30. 15 चेंडू आणि 46 धावा. 15 चेंडू आणि 46 धावा. 15 चेंडू 46 धावांची गरज. वरळी स्ट्रायकर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 15 चेंडूत 46 धावांची गरज. आशिष जयस्वाल पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल संदेश गावंड. लेगच्या दिशेने टोलवलेला आहे आणि हा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी संदेश गावंड याची. जर सामना जिंकायचा असेल तर असे चौकार आणि षटकार आपल्या बॅट मधून आपल्याला मारावे लागतील याची नोंद घ्यायची आहे. 14 चेंडू आणि 42 धावा. 14 चेंडूत 42 धावांची गरज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आशिष जयस्वाल याच्याकडून अतिशय सुंदर गोलंदाजी. निर्धाव धावाचा चेंडू. अजूनही 13 चेंडूत 42 धावांची गरज. 13 चेंडू आणि 42 धावा. 13 चेंडू आणि 42 धावा आणि सुंदर असा सीमारेखा पार षटकार. संदेश गावंड याची बॅट आता तळपलेली आहे. षटकार सुरू झालेले आहेत. अजूनही 12 चेंडू 36 धावांची गरज. 12 चेंडू 6 षटकारांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. पाहूया पुढचा गोलंदाज कोण असेल. बारा चेंडू आणि 36 धावा. वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं असं चौथं षटक घेऊन येत आहे कुणाल गावंड. 12 चेंडू आणि 36 धावा. जसं संदेश गावंड याच्या बॅट मधून षटकार आलेला आहे तसेच काहीस थोडस षटकार आणि चौकार निखिल याच्या बॅट्स मधून पण आल्या पाहिजेत तरच तुम्हाला विजयी होण्याचं स्वप्न थोडं साकार होईल याची नोंद घ्यायची आहे. कारण का थोडीशी मदत निखिल तिवारी यांची सुद्धा झाली पाहिजे. पाठवली लिंक. त्याचा नंबर नाही वाटत. पाठवली लिंक आपल्याकडे ग्रुप मध्ये नाहीस तू. अवांतर धाव आणि +4 धावा आणि गच्च असे क्षेत्ररक्षण लवकुश तिवारी उर्फ बनवारी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या झालेली आहे ती 45. अजूनही 12 चेंडू आणि 31 धावा. लक्ष थोडंफार जवळ आलेलं आहे. जर आपल्या बॅट मधून चौकार आणि षटकार आले तर लक्ष काही लांब नाहीये. 12 चेंडू आणि 31 धावा. 12 चेंडू आणि 31 धावा. सामना करेल पुन्हा एकदा निखिल आणि सुंदर अशी गोलंदाजी. इतका चतुर गोलंदाज आहे ना हा कुणाल गावंड. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याला माहिती आहे कशी आपल्याला गोलंदाजी करायची आहे. या क्षणाला अतिशय चाणक्य वृत्तीने तो गोलंदाजी करतोय. आणि हा निर्धाव धावाचा चेंडू पहिला चेंडू होता त्याचा. पाहूया दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल निखिल
आणि हा लेक्सच्या दिशेने टोलावलेला आहे. पाहूया, एक धाव पूर्ण झालेली आहे पण एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 46. 46. 10 चेंडू आणि 30 धावा. संदेश गावंड 10 चेंडू 30 धावांची गरज. 10 चेंडू आणि 30 धावा. दहा चेंडू 30 धावांची गरज. संदेश गावंड याच्या बॅट मधून आपल्याला तो षटकार पाहायला मिळतं का बघूया. आणि हा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. राहुल अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत त्याने. 3 धावा. संदेश गावंड याचा सुंदर असा फटका होता पण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 9 चेंडू आणि 29 धावा. 9 चेंडूत 29 धावांची गरज म्हणजे 9 चेंडूत 5 षटकारांची गरज. 9 चेंडू आणि 29 धावा. अवांतर धाव. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 48. 9 चेंडू आणि 28 धावा. 9 चेंडू 28 धावांची गरज. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी. आणि हा गडी बाद. 8 चेंडू आणि 28 धावा. वर्ल्ड ब्लास्टर्स हा संघ अतिशय सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत आहे. पुढील फलंदाज ईश्वर. आता खरंच वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला या ईश्वराचीच गरज आहे. 8 चेंडू 28 धावांची गरज आणि ईश्वर फलंदाजीसाठी क्रीडांगणात आलेला आहे. आठ चेंडू आणि 28 धावा. 4 षटकार आणि 1 चौकार. 8 चेंडू 28 धावा. 8 चेंडू 28 धावांची गरज. आठ चेंडू आणि 28 धावा. अतिशय सुंदररित्या लेगच्या दिशेने 1 धाव मिळेल. दुसरी धावण्याचा प्रयत्नच नाहीये. संदेश गावंडे स्वतः स्ट्राईक वरती आलेले आहेत. 7 चेंडू 27 धावांची गरज. 7 चेंडू आणि 27 धावा. सात चेंडू 27 धावांची गरज. सात चेंडू 27 धावा आणि हा चौकार. 7 चेंडू 27 धावा हवा असताना आता 6 चेंडू 23 धावांची गरज. षटक संपलेला आहे. संदेश गावंड चौकार जरी त्यांनी मारला असेल पण पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक त्यांच्याकडे नाहीये आणि 6 चेंडू 23 धावांची गरज. सहा चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू आणि 23 धावा. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचा असं शेवटचं षटक. आशिष चिंदरकर नावाजलेला असा हा अष्टपैलू खेळाडू आशिष चिंदरकर. 6 चेंडू 23 धावांची गरज. सामना करेल ईश्वर. सहा चेंडू आणि 23 धावा.
जास्त वेळ घालवायचा नाहीये. मंडळाकडे वेळेची कमतरता याची नोंद घ्यायची. आशिष जयस्वार सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. सहा चेंडू आणि 23 धावा. पाच चेंडूत 22 धावांची गरज आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला संदेश गावण, ज्याच्या बॅट मधून आपल्याला चौकार आणि षटकार पाहायला मिळालेले आहेत. आता यापुढेही चौकार आणि षटकारांची गरज, कारण का 5 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 3 षटकार आणि 1 चौकार. 5 चेंडू आणि 22 धावा. जोपर्यंत संदेश गावण हा मैदानात उभा आहे, त्यांच्या संघ मालकाच्या अपेक्षा अजूनही जिवंत आहेत. पंचांकडे अपील केलेली होती, पण ती अपील फेटाळलेली आहे. आणि 4 चेंडू 22 धावा. 4 चेंडू आणि 22 धावा. अजूनही 3 षटकार आणि 1 चौकाराची मॅच आहे. 4 चेंडू 22 धावा. 3 षटकार आणि 1 चौकार. 4 चेंडूत 22 धावांची गरज. हा सामना जर विजयी व्हायचा असेल तर 4 चेंडूत 22 धावांची गरज. आणि सुंदर असा फटकार पाहूया. सीमारेखा पार षटकार. संदेश गावण जोपर्यंत मैदानात उपलब्ध आहे, मॅच जिवंत आहे. 3 चेंडू आणि 16 धावा. 2 षटकार आणि 1 चौकार. सामना अजूनही जिवंत आहे. 2 षटकार आणि 1 चौकार. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. 2 चेंडू आणि 10 धावा. मॅच किती जवळ आलेली आहे बघा. फक्त संदेश गावण, 1 मॅन आर्मी. संदेश गावण. एकीकडे होता पहिला कुणाल गावण आणि इथे आहे संदेश गावण. दोन चेंडू आणि 10 धावा. मॅच अजूनही जिवंत आहे. अतिशय सुंदर फलंदाजी संदेश गावण याची आपल्या संघासाठी. एक हाती फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आशिष चिंदरकर. थोडं प्रेशर मध्ये असेल, कारण का 2 चेंडू 2 षटकार त्याला आता ठोकले आहेत कंटिन्यू. आणि 2 चेंडूत 10 धावांची गरज. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल. आणि हा तिसरा चेंडू थोडा उकलेला आहे. सुंदर असा प्रयत्न होता संदेश गावंड याचा, पण एकही धाव घेतलेली नाही. आणि आता 1 चेंडूत 10 धावांची गरज. संदेश गावंड, आपण सामना भलेही जिंकू शकत नसाल, पण आपण फलंदाजी अतिशय सुंदर केलेली आहे. आपल्या संघाला विजयापर्यंत तरी तुम्ही घेऊन आलात, अशी सुंदर फलंदाजी आपल्या बॅटमधून झालेली आहे. आणि अशा तऱ्हेने वर्ल्ड ब्लास्टर्स हा संघ विजयी झालेला आहे. विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि आता थोड्याच वेळात आगरी वर्सेस भंडारी या सामन्याला सुरुवात होईल. अरे मी पाणी नाही भेटलं, तुला भूक लागली, पाणी प्यायचं.